नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल पाहू शकता. शिंदखेडा तालुक्यातील बाबळा फाट्याजवळ 16 तारखेला जी घटना घडली आहे त्या घटनेच्या संदर्भात काही आदिवासी महिला या ठिकाणी उपस्थित आहे. आपण नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या. ताई, काय सांगणार, कुठल्या महिलेने तुमच्या पतीवर गुन्हा दाखल केला? कोणी गुन्हा दाखल केला? आशाबाई. ते काय व्हायला होतं? तिने ऊन आहे माणशी गयात. ती बाई बसेल होती बाहेर बसेल होती. ती बाई रांधी रांधी तिना जांडवर तिनावर आहे करीशीन. ती परत झगडा आवरायला गयात. माणसेच ना येत उतरताना शूटिंग काढली ना आणि तेच नाही येत शूटिंग काढीशीन. तिने उन्हा पलका पलका फाडीशीन आणि डायरेक्ट पोलीस स्टेशन मागायत. पोलीस स्टेशन ते आपल्या स्वतःच जे आहे अंगावरचं ते फाडून पोलीस स्टेशनला गेले असं यांचं म्हणणं आहे. ताई, काय सांगणार, किती वाजले होते त्यावेळेस? 7 वाजेल होता. तुम्ही पोलीस स्टेशनला गेले का? तक्रार केली? काय बोलले पोलीस? निनातच नाही दादा तेच नाही टगळा. मग आता तुम्ही कुठे गेले? कोर्ट मा येलेत दादा. कुठे गेले? कोर्ट पोलीस आता तुमची मागणी काय? आमले न्याय मिळाला पाहिजे दादा. ही घटना कोणी कोणी करेल त्याचं नाव माहिती? आशाबाई ako ती सण आणि त्याच नाही ओवाच नाही दादा. कवयसी घटना आहे. 7 वाजता 7. ताई, काय सांगणार, तुम्ही त्या ठिकाणी येतात, काय आता तुमची काय मागणी आहे? त्यासोबत सरसाखेडा ते काय म्हणत केस व्हायला पाहिजे आणि मयूरवर 1800 केस व्हायला पाहिजे. तुम्ही बघू शकता यांचं असं म्हणणं आहे, आदिवासी लोक आहे, नेमकं आदिवासी लोक आहे. आदिवासी लोकांचं असं म्हणणं आहे की या अशिक्षित असल्यामुळे त्यांना काही गोष्टीच्या प्रतिक्रिया देखील देता येत नाही. त्यांचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की संबंधित जी महिला आहे तिने आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन तिने तक्रार केली आहे. तसं असं प्रकार हा कुठंच घडला नाही असं देखील म्हणणं आहे. ज्या वेळेस त्या गावामध्ये भांडणं चालू असतं तर त्या भांडणाच्या वेळेस माझे पती त्या ठिकाणी असताना भांडणं सोडवल्या गेले असं या लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि आज जिल्हा अधिकारी असेल व पोलीस अधीक्षक असेल यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. कॅमेरामॅन निलेश डोले, सजनी पवार, डी24 चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.